आज मला एका मित्राचा फोन आला आणि मला बोलतो, काय भाऊ एमएनएसनी किती पैसे दिले तुला? बस काय भाऊ, संकटाला धावून येणार फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एक पक्ष आहे. आता जो पक्ष चांगला करतो त्या पक्षाबद्दल आम्ही चांगलं बोलणारच ना. मस्त आपली ओळख आहे, आमदारासोबत आहे, खासदारासोबत आहे, फार एकदम मंत्री सोबत आहे. पण कुछ ज्यादा नहीं हो गया. जेव्हा असे काही सिच्युएशन येतात तेव्हा फक्त धावून येणारा एकच पक्ष आहे, तो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आपला एक मराठी भाव आहे, तो कपड्याच्या दुकानात गेलेला कपडे घ्यायला. तेव्हा तिकडचे 3-4 जे स्टाफ होते ते त्याच्यावरती म्हणजे बोलतो ना एक प्रकारची दादागिरी करतोय. तो स्वतः स्टाफ पण बोलतो हा व्हिडिओ जेव्हा हा मित्र आपला भाऊ मराठी भाऊ काढत होता की हा मी दादागिरी करतो. तो परपर्यंत तो बाहेरून आला इकडे बिझनेस करतोय आणि तो असा त्या मराठी भावाला व्हिडिओ काढतोय तरी पण तो दादागिरी करून त्याला बोलतोय. असाच व्हिडिओ आपण आज बघणार आहोत. चला बघूया मग नंतर बोलूया. दादागिरी वीडियो बनाओ. बनव व्हिडिओ बोलतो. दादागिरी करतोय बोलतो. गुजराती माणूस मराठी बोलते. ते ऍटिट्यूड मध्येच आहे, सॉरी बोलतोय. ते जेव्हा अगोदर येतात तेव्हा हात जोडतात आणि जेव्हा त्यांची संख्या वाढते किंवा अशी दादागिरी करतात. मी तुम्हाला सांगतो, जिथं मी राहतो ना तिथून नाक्यावरून पूर्ण गावाच्या आतमध्ये 2-3 दुकानं सोडली ना, 3-4 दुकानं सोडली ना तर सर्व मारवाडी, उत्तर प्रदेश आणि गुजराती लोकांचीच आहेत. मग ते मेडिकल असू द्या,
सोनाराचं दुकान असू द्या, नॉवेल्टी असू द्या, मला फक्त एवढं सांगायचं, जिथपर्यंत मला समजतं तेवढं मी तुम्हाला सांगतोय की जर तुमचा एखादा गाला आहे, मार्केटमध्ये असू द्या, कुठेही असू द्या, तर तुम्ही त्याला रेंटनी देताय, पण ते रेंटनी तुम्हाला जास्ती प्रॉफिट नाही होणार. जर कुठला एखादा गुजराती किंवा मारवाडी तुमच्याकडे येतोय बिझनेस करायला, तर त्याला सांगा की तू माझा गाला यूज कर, पण 50% प्रॉफिट तू ठेव, 50% मला. बघा मग ते तुमच्याकडे येतात का. असं जेव्हा करणार ना, तेव्हा तो पण तेवढंच पैसे कमवणार, मारवाडी असू दे, गुजराती असू दे, कोणी असू दे, आणि तुम्ही पण जास्ती पैसे कमवणार. नुसतं रेंटनी तुम्हाला काय भेटणार नाही. रेंट खूप कमी असतं आणि खूप कमी पैसे भेटतील. ती लोक त्याचे दुप्पट तिप्पट पैसे कमवतात. म्हणून तुमचा गाला वगैरे देताय बिझनेससाठी किंवा त्यांच्या दुकानासाठी, तर त्यांना बोला 50-50%. ये गाला धंदा करना है तो जो भी होगा प्रॉफिट उसमें 50-50% रहेगा. आता या व्हिडिओवर लोकांनी कमेंट काय केलं ना, ते पण आपण वाचूया. आपली चूक नसेल तर कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही. योग्य करतोयस तू आपल्या भाषेसाठी आणि हक्कासाठी. जो दुकानदार मराठीमध्ये संभाषण करीत नसेल तर त्या दुकानातून वस्तू खरेदी करू नये. आपण मराठी लोकांनी पहिले मराठी मध्ये संभाषण करावं, उगाच मोडक्या तोडक्या हिंदी मध्ये संभाषण करू नये. जय महाराष्ट्र. हे पण बरोबर आहे. मराठी माणसासाठी राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले पाहिजे. भाजपमुळेच ही परिस्थिती झाली आहे मुंबई आणि महाराष्ट्राची. याला सर्वस्वी भाजप जिम्मेदार आहे. मुंबईत सर्वात जास्त परप्रांतीय आमदार नगरसेवक हे भाजपचे आहेत. काय वाटतं या कमेंटवर, तुम्ही मला कमेंट करून सांगा. कमेंट योग्य आहे की अयोग्य. आजसाठी एवढंच. पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय मनसे.